पहिला खो खो विश्वचषक भारतीय महिला संघाने जिंकलाय। नेपाळच्या संघाला भारतीय महिला खेळाडूंनी 78-40 अशी मात देत खो खोच्या पहिल्या विश्वचषकावर आपलं नाव कोरलेलं आहे। जगाच्या इतिहासातली पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा दिल्लीमध्ये पार पडलेली आहे आणि या विजयामध्ये महाराष्ट्राचा देखील वाटा आहे, कारण विश्व विजेत्या भारतीय महिला खो खो संघाचं नेतृत्व बीडच्या प्रियंका इंगळे हिनं केलेलं आहे। रक्षा खडसे सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। रक्षाताई, पहिला खो खो विश्वचषक भारतीय महिला संघाने जिंकलेला आहे, अत्यंत अभिमानाची आनंदाची ही बाब आहे, आपली पहिली प्रतिक्रिया। सगळ्यांना सर्वात आधी माझा नमस्कार। आणि आज खूप अभिमानाची गोष्ट आहे की पहिल्यांदा खो खोची वर्ल्ड कप झाली, ती पण आपल्या भारत देशामध्ये झाली। आणि प्रामुख्याने सांगायचं म्हटलं की महाराष्ट्राची म्हणजे आपली महिलांची खो खो टीम विजेता ठरली याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा खूप मोलाचा वाटा आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खो खो हा आपला महाराष्ट्रीयन गेम आहे, गावागावांमध्ये खेळणारा गेम आहे, प्रत्येकाने तो आपल्या लहानपणी खेळलेला आहे। आणि आज तो म्हणजे इतक्या मोठ्या लेवल पर्यंत पोहोचलेला आहे। आज जवळपास 40 ते 50 देशांमध्ये आज खो खो खेळला जातोय आणि त्याची पहिली वर्ल्ड कप मॅच ही आपल्या देशामध्ये झाली। तर नक्कीच या गोष्टीचा अभिमान आहे आणि पूर्ण विश्वास आहे की भविष्यामध्ये पण जे स्वप्न आपण ऑलिम्पिकचं बघतोय की भारत देशामध्ये ऑलिम्पिक झालं पाहिजे, जर अशा पद्धतीने भारत खेळत राहिला तर नक्कीच आपल्या देशातले ॲथलीट्स हे अजून पुढे जातील आणि भविष्यामध्ये चांगले मेडल आपल्या देशासाठी आणतील। रक्षाताई, या विजयामध्ये महाराष्ट्राचं देखील महत्त्वाचं योगदान राहिलंय, कारण बीडच्या प्रियंका इंगळे हिनं या संपूर्ण टीमचं नेतृत्व केलेलं आहे। नक्कीच, मी आधी सांगितलं की महाराष्ट्राचा याच्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे, कारण की आपण जर भारताची टीम बघितली म्हणजे मेल फिमेल दोघं टीम आपण जर बघितल्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे प्लेयर आहे आपल्या महाराष्ट्राचे आहे। टीम मध्ये मेजर रिस्पॉन्सिबिलिटी ही महाराष्ट्राच्याच लोकांकडे, म्हणजे इव्हन कॅप्टन जसं तुम्ही सांगितलं आज महाराष्ट्रीयनच आहे, त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रासाठी तर खूप अभिमानाची गोष्ट आहे, त्याच्यात काही दुमत नाही। निश्चितच। रक्षाताई, धन्यवाद, तुम्ही झी 24 तासशी बातचीत केली त्यासाठी।